आणि त्यांना इतर कोणत्याही राज्याच्या कामासाठी द्यायला त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. ठणठण गोपाळा. पण माळेगाव सहकारी कारखान्याचं चेअरमन मी झालो तर मी 500 कोटी रुपये सरकारकडनं घेऊन येईन असे ते बोलले आहेत. 500 कोटी रुपये हा लहान आकडा नाही आहे. कोणाचे लुटणार तुम्ही तिजोरीतले? तुम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येत नाही, लाडक्या बहिणींना तुम्हाला आता नीट पैसे देता येत नाहीत, पण मला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन करा, मी 500 कोटी रुपये 24 तासात घेऊन येतो, हे या राज्याचे अर्थमंत्री सांगतात. गावातल्या एका साखर कारखान्याच्या निवडणुकीत हे राष्ट्रीय नेते बरं का, त्यांच्या पक्षाचे, हे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते अजून गावातच फिरतायत. दुर्दैव या राज्याचं की अशा प्रकारची लिडरशिप या राज्याला मिळाली. सर, पक्षात डावललं जात आहे असं भास्कर जाधव म्हणताय. नंतर त्यांनी व्यक्त केलेली आपली क्षमता आहे, तशी जबाबदारी आपल्याला मिळत नाहीये. तसंच राष्ट्रवादीतून बाहेर पडलो ही माझी सर्वात राजकीय आयुष्यातील मोठी चूक आहे असं भास्कर जाधव म्हणतात. मला मी काय त्यांचं काय वक्तव्य ऐकलं नाही खरं म्हणजे. अशा मला माहित नाही ते कुठे बोलले आहेत ते. अशा प्रकारचं जर स्वतःचे काही मन मोकळं करायचं असेल तर ते पक्षाच्या व्यासपीठावर करायला काहीच हरकत नाही. ते आमचे एक जवळचे सहकारी आहेत, आमचे मित्र आहेत. आपण पाहिलं असेल की त्यांना शिवसेनेच्या वर्धापन दिनी व्यासपीठावर जे मोजक्या लोकांनी भाषण केलं त्यात भास्करराव जाधव सुद्धा होते. आणि त्यांना जे म्हणायचं आहे ते सातत्यानं ठामपणे ते आपल्या भूमिका पक्षामध्ये मांडत असतात. यापुढे मांडतील, ठीक आहे, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील, पक्षप्रमुख त्याची दखल घेतील.